नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। 20 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे श्रावण महिन्यातली दुर्गाष्टमी। दुर्गाष्टमीला आपल्याला काही उपाय आणि सेवा करायची आहे। तसे तर श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तर प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे। त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवसाची काही ना काहीतरी सेवा करायची आहे आणि या पवित्र महिन्याचे आपल्याला उपाय आणि फायदे करून घ्यायचे आहे। तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणते ना कोणते पारायण करायचे आहे। कोणी गुरुचरित्राचे पारायण करतं, कोणी शिवलीला अमृताचे पारायण करतं, कोणी स्वामी सारामृताचे पारायण करते, तर कोणी नवनाथ ग्रंथाचे पारायण करतात। तर आपल्याला जमेल ती सेवा, जमेल त्या पद्धतीने, म्हणजे छोटे जरी गुरुचरित्र वाचले तरीही चालेल, तर संक्षिप्त गुरुचरित्र वाचले तरी चालेल, पण आपल्याकडून श्रावण महिन्यामध्ये काही ना काहीतरी सेवा नक्की व्हायला पाहिजे। श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि आपल्या मनोकामनाही पूर्ण करून घेण्यासाठी हा अत्यंत उपयोगाचा दिवस किंवा महिना आहे। त्याचप्रमाणे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आपले कुलदेवी आणि कुलदैवताचे दोन्हींचीही सेवा करायची आहे। पटकन पावणारे देव म्हणजे आपली कुलदेवी आणि कुलदैवत आणि पितृदेव, तर यांची आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आवश्यक सेवा करायची आहे। तर प्रत्येक जण आपल्याला जमेल त्या पद्धतीने पारायण करत आहे, आपल्याला जमेल ती सेवा करत आहे। तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा गुरुवारी करायची आहे, तर ती कशा पद्धतीने करायची आहे, काय करायचे आहे। श्रावण महिना आणि दुर्गाष्टमी तशीही आपल्या देवीसाठी समर्पित दिवस आहे, त्यामुळे आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे। तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे। तसे तर संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दिवशी जमेल त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तरी चालेल, पण दुर्गाष्टमीला हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी जर शक्य असेल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी संपूर्ण सप्तशती पारायण आपल्याला करायचे आहे। दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करायचा आहे। तर आपल्याकडे जर आपल्याला दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याकडे कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती, श्रीयंत्र यापैकी कोणतेही देवीची मूर्ती असेल तर आपल्याला त्याच्यावरती कुंकुमार्चन करायचे आहे। कुंकुमार्चन म्हणजे काय, तर देवीला कुंकवाने अभिषेक घालायचा आहे। तर कुंकुमार्चन हे देवीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे दुर्गाष्टमीचे औचित्य साधून आपल्याला नक्की श्रावण महिन्यामध्ये श्रीयंत्रावरती किंवा देवीच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचे आहे। आणि आपण ते कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवायचे आहे। कुठलेही चांगले काम करताना किंवा आपल्याला कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात ज्या वेळेस करायची असते त्यावेळेस आपल्याला ते कुंकू वापरायचे आहे। तसे तर आपण दररोज कपाळावरती कुंकू लावताना आपण घरामध्ये तेच कुंकू लावावे, त्यामुळे आपले सौभाग्यही वाढते आणि आपल्यामध्ये प्रगतीही होते। तर आपल्याला कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करायची असेल त्यावेळेसही आपण देवीवरती ज्या कुंकाने अभिषेक केलेला आहे ते कुंकू वापरल्याने आपले कार्य जे आहे ते फळात जाते। कुंकुमार्चन करायचे कधी, तर दिवसभरामध्ये, म्हणजे गुरुवारी तुम्हाला दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेमध्ये वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। दुसरा उपाय म्हणजे आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती लवंगा अर्पण करायचे आहेत। कुलदेवतेला लवंगा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला कुलदेवतेला लवंगा अर्चन करायचे आहेत। आणि त्या लवंगा ज्या वेळेस आपण अर्चन करत असतो त्या लवंगा कुठल्याही प्रकारच्या तुटलेल्या, त्या लवंगा अखंडित असाव्या, त्या लवंगेला जे वरती फूल असते ते फूल असावे। तर लवंगा किती घ्यायच्या, तर लवंगा 11 घ्या, 21 घ्या, 116 घ्या, 16 लवंगा घ्या, फक्त 16 तरी असे चालेल। तुम्हाला जितके वेळ असेल तितक्या तुम्ही लवंगा घेऊ शकता। लक्ष्मी मातेला लवंगा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेला एक लवंग आपण श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला एक लवंग महालक्ष्मीला अर्पण करायची आहे, किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। तसेच महालक्ष्मीचा ब्रीज मंत्र म्हणजे श्रीम ब्रीज, यातील कोणताही जो मंत्र तुम्हाला म्हणता येईल किंवा तुमच्या मनाला भावेल तो मंत्र म्हणत तुम्हाला ज्या काही तुम्ही लवंगा घेतल्या आहेत, 11 घ्या, 21 घ्या, 51 घ्या, 108 घ्या, 16 घ्या,
जितक्या तुमच्याकडे वेळ असेल तितक्या लवंगा घ्या आणि आपल्याला कोणता तरी एक मंत्र म्हणत म्हणत एक एक लवंग लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहे। तर लवंग अर्पण करताना ती कशी करावी, तर लवंग अर्पण करताना जो दांडा असतो तो पाठीमागच्या बाजूला आणि फूल जे लवंगेवरती फूल असतं ते आपल्या बाजूला होईल अशा पद्धतीने लवंग अर्पण करावी। तर त्या लवंगेचे नंतर करायचे काय, तर ती लवंग आपण दररोज एक एक खाऊ शकतो किंवा आपण लवंगेची पावडर करून आपल्याला चहामध्येही थोडी थोडी पावडर टाकून आपण दररोज ती वापरू शकतो। तर बऱ्याचदा तर काही ठिकाणी लवंगेची माळ करून लक्ष्मी मातेला घातली जाते। लक्ष्मी मातेला लवंग ही अतिशय प्रिय आहे, त्यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेला लवंगा ह्या नक्की अर्पण करायच्या आहेत। दुर्गाष्टमीच्या दिवशी जर आपल्या घरी कुणी सुवासिनी स्त्री आली तर तिची ओटी ही नक्की भरावी। दुर्गाष्टमीला ओटी भरण्याला खूप सारे महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याकडे जर कुणी सुवासिनी स्त्रिया आल्या तर त्यांची ओटी नक्की भरावी आणि आपल्याला दुर्गाष्टमीची कुलदेवतेची ही सेवा नक्की करायची आहे। आपल्या घरातल्या देवघरामध्येही आपण ओटी भरली, जर आपल्याला मिळाले नाही तर आपण घरातल्या देवीची ओटी भरली तरीही चालते। त्यामुळे दुर्गाष्टमीच्या दिवशी एक तरी ओटी ही नक्की भरावी। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।